श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। उंदीर गणपतीचे वाहन कसे बनले ही एक रोचक कथा मी तुम्हाला आज सांगणार आहे। श्री गणेशाने उंदराला आपले वाहन बनवण्यामागे अनेक पौराणिक कथा आहे। चला तर मग आज आपण जाणून घेऊया अशीच एक कथा। हिंदू धर्मात नंदीला भगवान शिवाचे वाहन मानले जाते, तर सिंह हे माता दुर्गेचे वाहन आहे। पण त्याच वेळी भगवान गणेश इवल्याशा उंदरावर स्वार करतात। अशा स्थितीत गणपतीने उंदराला आपले वाहन का बनवले हा विचार तुमच्या मनातही कधी ना कधी आलाच असेल। वास्तविक श्री गणेशाने उंदराला आपले वाहन बनवण्यामागे अनेक पौराणिक कथा आहे। पौराणिक कथेनुसार एकदा भगवान इंद्राच्या दरबारात क्रौंच नावाचा गंधर्व होता। इंद्राचा दरबार सुरू असताना क्रौंच हसण्यात आणि मस्करी करण्यात मग्न होता, त्यामुळे दरबारात अडथळे निर्माण होऊ लागले। क्रौंचने मजा मस्तीच्या नादात वामदेव ऋषींवर पाऊल ठेवले। यामुळे मुनिदेव क्रोधित झाले आणि त्यांनी क्रौंचला उंदीर होण्याचा शाप दिला। उंदीर होऊनही तो सुधारला नाही आणि त्याने पराशर ऋषींच्या आश्रमात जाऊन खूप धिंगाणा घातला। उंदराच्या या दहशतीमुळे त्रस्त झालेल्या ऋषींनी गणेशाचा आश्रय घेतला आणि त्यांना संपूर्ण कथा सांगितली। मग गणेशाने त्या वेलगाम उंदराला धडा शिकवण्यासाठी फासा फेकला। त्यात तो उंदीर अडकला। यानंतर तो श्री गणेशाची मग माफी मागू लागला। यामुळे भगवान गणेशाला त्याची दया आली आणि त्यांनी या उंदराला आपले वाहन बनवले। यातून काय बोध मिळतो तर श्री गणेशाने लहान आणि अशक्त प्राण्याला वाहन बनवण्यामागचे कारण म्हणजे श्री गणेश दुर्बल आणि अशक्त प्राण्यांना आशीर्वाद देतात। म्हणूनच त्यांनी एका लहान उंदरावर दया दाखवली आणि त्याला आपले वाहन म्हणून स्वीकारले आणि त्याला इतकं बलवान बनवलं की तो श्री गणेशाचे वजन उचलू शकेल। त्याचबरोबर गणेशजींनी उंदराला वाहन बनवले। जगात कोणालाही लहान किंवा तुच्छ समजू नये, कारण प्रत्येकाची आपली स्वतःची उपयुक्तता आणि क्षमता असते। तर अशी ही कथा आहे। माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपतये असं लिहा। श्री स्वामी समर्थ। ओम गण गणपतये नमः।